भूतकाळातील मुद्दे उकरून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आत्मचिंतन करा, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला केला। ज्यावेळी निर्णय घ्यायचा होता त्यावेळी तुमचे हातपाय लोळे पांगळे होते का, असा सवाल देखील त्यांनी विरोधकांना केला। यासह त्यांनी शाळा विषबाधा प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले। ते अमरावती इथं बोलत होते। त्यामध्ये संपूर्ण आदिवासी विभाग माननीय आमचे मंत्री अशोक उईके आणि आमचे सर्व टीम या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करणे, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या भूत पिस हे जे राहतात याच्यावर त्यांचा विश्वास बसलेला आहे तो कमी करणे। शेवटी आधुनिक भारतामध्ये भूत प्रेत या विषयावर विश्वास ठेवून आपल्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी या असं वळवणे हे काही योग्य नाही। खरं तर हे भूत प्रेत बाधा या गोष्टी काही आता मान्य नाही, कुणालाच मान्य नाही, त्या कधी होतही नाही आणि त्याला काही अर्थही नाही। त्यामुळं काहीतरी अफवा पसरवून विद्यार्थ्याचं जीवन जर काही कोणी उद्ध्वस्त करत असेल त्याचाही तपास करू, पण विद्यार्थ्यांना मात्र कन्व्हिन्स करून त्यांना पुन्हा शाळेत आणण्याकरता, आश्रम शाळेत आणण्याकरता जो प्रयत्न आहे तो आम्ही करू। आम्ही त्याच्यावर पूर्ण चौकशी करतो आहे, आमचं आदिवासी डिपार्टमेंट चौकशी करत आहे। मी स्वतः या ठिकाणी पोलीस कमिशनरशी बोललो आहे आणि या ठिकाणी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी संवाद केलेला आहे। मी स्वतः आज आहे तर आज पुन्हा लक्ष टाकतो आणि ज्यांचं शाळा ही त्या शाळेवर काय कारवाई करता येईल त्यांचे परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत कडक सूचना दिलेल्या आहेत। आदिवासी मंत्री त्या ठिकाणी पूर्ण वेळ फील्डवर आहे, तर मला असं वाटतं की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे पुन्हा एकदा पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारी ही चर्चा करूनच या ठिकाणी मी आता यातून या जिल्ह्यातून जाणार आहे। सांगतो की अशा आश्रमशाळा किंवा अशा शाळा ज्या विद्यार्थ्याच्या आदिवासी विद्यार्थ्याच्या जीवनाशी घडतात, आमचे आदिवासी परिवार आमच्या शाळेच्या विश्वासाने त्या ठिकाणी पाठवतात, त्यांच्याची अशा पद्धतीने विवाद होते हे काही मान्यच नाही आहे। या शाळेवर कठोर कारवाई करणे, या शाळेचा लायसन्स रद्द करणे किंवा नियमाप्रमाणे ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या मी सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी नक्कीच या ठिकाणी निदर्शनास आणणार आहे आणि मागचे माननीय मुख्यमंत्रीजी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेच आहे। पुन्हा ह्या ठिकाणी हा विषय मी मांडेल।